आपण पाहत आहात राष्ट्रक्रांती न्यूज चॅनल, जनसामान्यांचा आवाज। राष्ट्रक्रांती न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मराठी भाषा गौरव दिनी आपटाळे येथे प्रत्येकी 3 शाळांना संगणक संचांचे वाटप। दी 23 मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून सुनील भुसाळा यांच्या संकल्पनेतून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार जव्हार तालुक्याच्या वतीने ग्रामपंचायत आपटाळे हद्दीतील प्रत्येकी 3 जिल्हा परिषद शाळांना संगणक संचांचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाचे आयोजन तालुका अध्यक्ष तथा कोरतड सावरपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप माळी यांच्या हस्ते झाले। ॲड संजय रानडा यांच्या संयोजनातून आपटाळे, कापरी चापाडा आणि गंगापूर येथील प्रत्येकी एका जिल्हा परिषद शाळेला संगणक संच देण्यात आला। यावेळी तालुका युवक अध्यक्ष विनोद मवळे, आदिवासी सेल तालुका अध्यक्ष संजय भला, विद्यार्थी सेल प्रमुख राहुल घेगड, उपाध्यक्ष नरेश मुकणे, दीपक गावंडा, उपसरपंच सुभाष भोरे तसेच मच्छिंद्र कोरडा, जितेंद्र डोके, संतोष गोविंद, रामदास तराड, नानू गवळी, बाबू सुनाड, मोहन दखणे, काशीनाथ भोये, संतोष भला, रुपेश भोरे आदी उपस्थित होते। आपटाळे जिल्हा परिषद शाळेत संगणक वाटपाबरोबरच ढोरनाच पथक व डाकभक्ती पथकाचा सत्कार करण्यात आला। आदिवासी सेलचे अध्यक्ष संजय भला यांनी आदिवासी समाजाच्या परंपरा, प्रथा आणि संस्कृती जपण्याचे आवाहन केले। युवक अध्यक्ष विनोद मवळे यांनी गावकऱ्यांच्या स्थानिक प्रश्नांवर लक्ष देण्याचे आश्वासन दिले। विद्यार्थी सेल प्रमुख राहुल घेगड यांनी 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा काळात ये-जा सुलभ व्हावी यासाठी अतिआवश्यक सेवा उपक्रमाअंतर्गत स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याची घोषणा केली। दीपक गावंडा यांनी शरद पवार यांच्या विचारधारेची आणि पक्षाच्या ध्येय धोरणांची माहिती उपस्थितांना दिली। अध्यक्षस्थानावरून बोलताना संदीप माळी यांनी विद्यार्थ्यांबद्दलचा जिव्हाळा आणि ज्येष्ठांबद्दलचा आदर व्यक्त करत समाजकारणाला प्राधान्य देण्याचा संदेश दिला। त्यांच्या भाषणात शिक्षण विकास, ग्रामीण भागातील सुविधा आणि सामाजिक एकात्मता या मुद्द्यांवर भर देण्यात आला। कार्यक्रमास आपटाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच पांडुरंग भोये, सदस्य सुनील किनर यांची उपस्थिती लाभली। शालेय व्यवस्थापन समिती व पालकवर्गाचा मोठ्या संख्येने सहभाग असल्याने कार्यक्रम उत्साहात पार पडला। राष्ट्रक्रांती न्यूज नेटवर्क प्रतिनिधी सौरभ कांबळी, पालघर।